नमस्कार मंडळी, मी संतोष रणधीर आपलं संख्या श्रेणी या टॉपिक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। संख्या श्रेणी मधला आपला आजचा जो काही भाग 2 असणार आहे, याच्यामध्ये दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये यापूर्वी 100% विचारले गेलेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 100% तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे। म्हणून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि शेवटी तुमच्यासाठी एक छोटं सरप्राईज आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। ओके, संख्या श्रेणीवरचा आजचा आपला असणार आहे भाग 2। भाग 2 आपला आजचा असणार आहे। बाकी मी भारी दिसतोय, चला ते महत्वाचं आहे। चला, मी आता एबीसीडी ते घेऊन घेतलेले। तुम्ही मी आता हा टॉपिक सोडत असताना सोबत तुमच्या जवळ एक कागद घ्या आणि कागदावरती अशी ह्या प्रकारची एबीसीडी लिहून घ्या। हे नका लिहू, हे जे काही भंगार दिलं ना हे नका लिहू, फक्त आपलं एबीसीडीच्या खाली 1 2 3 4 अशा अक्षर या प्रकारची एबीसीडी लिहून घ्या। आणि ज्यावेळेस मी एखादा प्रश्न सोडवत असेल, मी एखादा प्रश्न सोडवत असताना माझ्यासोबत तुम्ही सोडवायचं। सपोज एक्झाम्पल आहे, आता हा प्रश्न मी तुम्हाला सोडवून समजून सांगणारच आहे, यामध्ये काही दुमत नाहीये। पण मी प्रश्न सोडवायच्या अगोदर तुम्ही काय करायचा, व्हिडिओ स्टॉप करायचा। व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर तुम्ही अगोदर हा प्रश्न सोडवायचा। हा प्रश्न तुमचा सोडवला गेल्यानंतर मी तुम्हाला सोडवून दाखवणारच आहे। ज्यावेळेस मी तुम्हाला सोडवून दाखवेल, मग त्यावेळेस तुमचं उत्तर माझं उत्तर मॅच होतं का ते बघायचं, आणि तो आनंदच वेगळा असतो। चीटिंग करायची, ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत चीटिंग करा। कुत्र्यांना पण काही काम दिसना, तर तुम्ही जर आता या ठिकाणी पाहिलं ना, जवळपास रात्री 11:30 वाजता यांचा वेगळाच कार्यक्रम चालू आहे। इथपर्यंत आपण आलो। मी तुम्हाला काय बोललो? ओके, तेच सांगत होतो की बेईमानी तुम्ही माझ्यासोबत करशाल मला माहिती नाही पडणार, पण तुम्ही बेईमानी करताय हे तुमच्या मनाला माहिती, तुम्ही स्वतः सुद्धा बेईमानी करतात, बेईमानी करायची नाही। बघा आपला पहिला प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी, ई दिलाय, सी दिलाय, ई दिलाय, जी दिलाय, आय दिलाय, त्याच्यानंतर येणारा पुढचं अक्षर कोणतं? बघा अगोदर काय घेतलाय, ए घेतलाय, ए नंतर सी घेतलाय, सी नंतर ई घेतलाय, ई नंतर जी घेतलाय, जी नंतर आय घेतलाय। आता याच्यानंतर कोणतं आहे, म्हणजे यांनी एक एक घर सोडून एक एक अक्षर घेतले, बस आय नंतर एक अक्षर सोडलं, पुढचं अक्षर तुमचं के। तुमचं उत्तर काय येणार आहे? के येणार आहे। या ठिकाणी काय येणार आहे? के येणार आहे। आणि के कुठे दिलाय? या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मध्ये। आता ज्याचं ऑप्शन नंबर 2 बरोबर आलं, त्याला माझ्याकडून कोर्स वरती 10% ऑफ। मला मेसेज करायचा अगोदर की सर मला ऑफ पाहिजे। ओके, बघा पुढचा प्रश्न। बघा या ठिकाणी काय दिले, हा बी दिलाय, सी दिलाय, त्याच्यानंतर ई दिलाय, जी दिलाय, के दिलाय। जर तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं, बघा बी दिलाय, लगेच सी दिलाय, त्याच्यानंतर ई दिलाय, त्याच्यानंतर जी दिलाय, त्याच्यानंतर के दिलाय। आता इथं काही नाही सोडलं, इथं एक सोडलं, इथं पण एक सोडलं, इथं 2 सोडले, तर हे काही इथं गॅप वगैरे ते पण काही मॅच होत नाही। आपण एक काम करूया, अक्षर या ठिकाणी लिहून घेऊ, बी, सी, ई, जी आणि के। ओके, अक्षर लिहिले। आता यांचे नंबर देऊ, बी चा नंबर तुमचा 2, सी चा 3, ई चा 5, जी चा 7, के चा 11। जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी हे मूळ संख्या दिल्यात, 2 मुळे, 3 मुळे, 5 मुळे, 7 म्हणजे लगातारच्या तुमच्या मूळ संख्या दिलेल्या। बघा 2 मूळ 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 11, 11 नंतरची मूळ संख्या कोणती तुमची? 13 आहे। कोणती? 13 आहे। आणि 13 नंबरचं अक्षर कोणतं तुमचं? यम। 13 नंबरचं अक्षर कोणतं तुमचं? यम। या ठिकाणी तुमचं पुढचं अक्षर कोणतं येणार आहे? यम येणार आहे। यम कुठे पाहिजे? ऑप्शन नंबर 4। आता ज्याचं ऑप्शन नंबर 4 बरोबर आलो, एकच नंबर। पुढचा प्रश्न अगोदर तुम्ही सोडायचा, नंतर मी सोडून बघा। AC, EG, IK। ओके, आता याला तुम्ही कशा प्रकारे सोडू शकतात?
असं सोडू शकतात, ही AC ची जोडी, त्याच्यानंतर ही तुमची EG ची जोडी, त्याच्यानंतर ही तुमची IK ची जोडी. हे बघितलं म्हणजे यांनी कसं केलंय, A मधला B सोडला, C घेतला, ही एक जोडी तयार झाली. नंतर D सोडला, त्याच्यानंतर ही एक जोडी तयार झाली, H सोडला, ही एक जोडी तयार. असंच आपण करू, हा L सोडायचा आणि त्याच्यानंतर ही एक जोडी तयार. जोडी तयार करत असताना काय करतात, आता बघा A आणि C ची जोडी झाली ना, त्याच्यामध्ये आपण B सोडलाय, अशी जोडी तयार होते. आपण L सोडला आणि M आणि O ची जोडी तयार केली, कारण मध्ये O मधला जो N आहे तो आपल्याला सोडायला लागणार आहे. आपलं उत्तर काय येणार आहे, MO येणार आहे. काय येणार आहे, MO येणार आहे. या ठिकाणी काय येणार तुमचं, MO कुठे आहे रे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. कुठे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. ज्यांचं ऑप्शन नंबर 4 बरोबर आलं त्यांचं उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढे बघा काय दिले, टाइप 17. टाइप 17 मध्ये काय दिले, ADFJMR. बघू आता, ADFJM आणि R. इथं 2 सोडले, इथं 1 सोडला, इथं 3 सोडले, हे काही मॅच होत नाहीये. ओके, म्हणजे इथं फरकावरती काही कार्यक्रम नाहीये. आता आपण डायरेक्ट यांना अक्षर देऊन टाकू. काय काय आहे, A D F J M R. आता यांचं असतं, A चं 1, D चं 4, F चं 6, J चं तुमचं 10, M चं तुमचं 13 आणि R चं तुमचं 18. इसके अंदर कुछ क्लू आ रहा क्या, क्लू म्हणायचं झालं तर इथं काही क्लू भेटू नाही राहिले. आता हे गॅप मधला परत आपण गॅप काढू. ओके, यांच्यामधला 3चा गॅप, यांच्यामधला 2चा गॅप, यांच्यामध्ये 4चा गॅप, यांच्यामध्ये 3चा गॅप, यांच्यामध्ये ते 2 आणि 3, यांच्यामध्ये 5चा गॅप. काही क्लू दिसतोय का, हा बघा कसं आहे, 3 नंतर इथे 4 घेतलाय, नंतर इथं 5 घेतलाय, त्याच्यानंतर इथं काय येणार, 6 येणार, इथं तुमचा 6 येणार. त्याच्यानंतर इथे असं बघा तुमचं, हा 2 घेतलाय, नंतर 3 घेतलाय, हा 3 नंतर या ठिकाणी काय येणार तुमचा 5 येणार. झालं, मग 18, ओके, इथे तुमचा किती आला, 5 आला. मग 18 अधिक 5 किती होत रे, 18 अधिक 5 तुमच्या जवळपास तुमची त्या ठिकाणी 23 होतात. किती, 23 होतात. आणि 23 नंबरला कोणतं अक्षर आहे, 23 नंबरला अक्षर तुमच्या ठिकाणी W. ऑप्शन मध्ये W आहे का, ऑप्शन मध्ये W नाहीये, काय चुकतंय का आपल्याला. 1 4 6 10 13 23. एक 4 10 M 3 2 4 3 5 13 अधिक 18 14 15 16 17 18 5. त्याच्यानंतर इकडे तुमचं इथेच 2 हे 3, इथं सॉरी इथं काहीच नाही. ओके, इथपर्यंत आलं. 3 2 3 4 5. ओके, तर आपला 2 3 आणि या ठिकाणी ना तुमचं 4, जो 4चा फरक म्हणजे 18 अधिक 4. 18 अधिक 4 केल्यावरती किती येतं, 18 अधिक 4 केल्यावर तुमचं 22 येतं. 22 नंबरचं अक्षर कोणतं आहे तुमचं, V. थोडीशी मिस्टेक झाली, आपलं उत्तर आलं V. ज्यांनी ज्यांनी V उत्तर घालले त्यांचं उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न, टाइप 18. तर टाइप 18 मध्ये काय दिले बघा, डबल ए HI डबल C. सुरुवातीला तर हा प्रश्न मला पण कळत नव्हता, तेव्हा सुरुवातीला मी आता म्हणजे पोलीस स्टेशनला होतो आणि पुस्तक घेऊन बसलो होतो.
सुरुवातीला का मलाच कळलं नाही की म्हटलं भाई चालू काय नेट विषय, एकदम असं डोकं एकदम हँग झाला. तर तुम्ही जर या ठिकाणी नेट डोकं लावला ना, बघा काय आहे, इथं स्टार्टिंगला डबल ए नंतर डबल सी आहे. मग हाच डबल सी नाही तर पुढे कंटिन्यू केलाय त्यांनी. म्हणजे आता हे बघा या ठिकाणी, हे बघा हे ना, हे असं एक हे आहे, म्हणजे हे असं दोन दोनच्या जोडींचं तीन तीनचं याचं हे यांनी हे घर तयार केलंय. तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, या कॉलम मधलं शेवटचे दोन अक्षर पुढच्या याच्यातले पहिले दोन अक्षर झाले. बघा इकडचे हे शेवटचे हे इकडे आले. मग असंच काय होणार आहे, मग हे जे इकडचे आहेत हे तुमच्या इकडे येणार. म्हणजे या ठिकाणी काय होणार, तुम्हाला सुरुवातीला तुमचे डबल जी येणार आहेत. झालं. आता सुरुवातीला डबल जी कुठे आहेत, 1 2 3 तिघ ठिकाणी आहेत. म्हणजे ह्या ऑप्शन आपल्या या ठिकाणी काय झाला, कट झाला. ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं आता या ठिकाणी बघा HIJKLM, बघा HIJKLM नंतर काय येतं NO, इथं काय येणार नंतर NO. आता NO कुठं आहे रे, NO इथं पण आहे इथं पण आहे आणि इथं नाहीये. आता हे पण ऑप्शन कट झाला. खाली बघा तुमचे दोन ऑप्शन उरले. आता त्याच्यानंतर बघा इथं कसं आहे, इकडे तुमचा C घेतलाय, इकडे तुमचा E घेतलाय, इकडे G घेतलाय. काय C घेतलाय, त्याच्यानंतर E घेतलाय, त्याच्यानंतर G घेतलाय. मग G नंतर काय येणार आहे, G नंतर तुमचा I येणार, म्हणजे डबल आहे. डबल आहे शेवटी डबल आहे कुठे आहे रे, इथं नाहीये. खाली काय होतं तुमचं हे, मग तुमचं या ठिकाणी उत्तर काय आलं, डबल G NO डबल I. जे आपण ज्यांचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आलं असेल तर अगदी या ठिकाणी बरोबर आहे. आता हा प्रश्न बघा, मला माहिती नाही उत्तर काय, पण सोडवते. जे बुद्धिमत्ता माझा आवडता विषय, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता दोघं माझे आवडते विषय. बघा AZ BY CX DW, बघा काय केलं त्यांनी, काय केले, AZ नंतर काय रे BY नंतर काय रे CX नंतर काय DW नंतर काय येणार आहे, EV येणार आहे. EV कुठे रे, EV तुमची पर्याय क्रमांक 3 मध्ये. एवढे सोपे प्रश्न असतात आणि आपण म्हणतो बाई अवघड आहे. कोण म्हणे अवघड आहे, फक्त थोडंसं डोकं चालवायचं बस. बघा पुढचा प्रश्न, बघ काय AY BX CW, AY BX CW DV पुढे काय येणार आहे, U कुठे झाला आहे, U ऑप्शन नंबर 2 मध्ये U सापडला का नाही. यू इंस्टाग्राम वर काही छपरी आहेत की जे असं डायलॉग, मोटिवेशन डायलॉग म्हणजे मोटिवेशन डायलॉग नसते, आता छपरी के डायलॉग होता शेवटी यू करतात. आहेत काही छपरी लोक. आणि हा जर तुम्ही त्यांना फॉलो करत असाल ना, सालांना तुम्ही पण छपरी येतात. ओके, याचं उत्तर कसं काढलं, यांनी अशा तिरपा जोड्या पाडल्यात. पुढची जोडी तुमची यू ची जोडी पडते. यू आमच्याकडे आम्ही कुत्र्याला बोलवतोय आणि हे लोकांसाठी डायलॉग झालं. बघा पुढचा प्रश्न, ABXY DU EV जे पाहिलं, समजलं नाही समजलं, पण एकदम सोपं आहे. बघ काय दिले, AB नंतर काय XY, AB नंतर हा X असं Y असं घर तयार झालं. नंतर काय DEUV, हा मधला C सोडला, DE त्याच्यानंतर U त्याच्यानंतर V त्याच्यानंतर पुढे बघा. मी एक काम करतो, मी कलर चेंज करतो, कदाचित ते व्हाईट करून तुम्हाला दिसणार नाही. बघा ABXY, हा तुमचा AB, हा तुमचा X, हा Y. पुढे बघा DEUV, पुढे बघा GHRS. हे बघ, हे अशा त्यांनी घर तयार केले. मध्ये एक गॅप दिला, मध्ये एक गॅप दिला, आता मध्ये एक गॅप. मग तुमचं हे असं तयार होईल. म्हणजे JKOP तुमचं पुढचं जे काय उत्तर येणार आहे JKOP येणार आहे. बघा कसं तयार केलं दिसलं का, असं बस खतम, निघालं उत्तर. JKOP दिले पुढे ऑप्शन मध्ये, JKOP.
JKOP ऑप्शन नंबर 2. ज्यांचं ऑप्शन नंबर 2 उत्तर आलं ते अगदी या ठिकाणी बरोबर. लक्षात. चला पुढं टाईप 22. टाईप 22 मध्ये काय दिले? ADIP काय भाई? एक काम करायचं नंबर तू ADIP AD चा 1, D चा 4, I चा 9, P कुठे रे? P चा 16 नंबर दिले. जर तुम्ही जर नीट जर बघितलं हे जे काही तुम्हाला संख्या दिल्यात या संख्या तुमच्या वर्ग संख्या आहेत. हा एकाचा वर्ग, हा 2चा वर्ग, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग, नंतर काय तो 5चा वर्ग काय तुमचा 25 आणि 25 ला अक्षर कोणतं याचं 25 ला अक्षर आहे तुमचं Y. 25 ला अक्षर कोणतं तुमचं Y. मग तुमचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? Y कुठे दिलंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये. कसं? फटक्यात उत्तर रे. फटक्यात उत्तर. संतोष रणधीरगड म्हणजेच स्वराज्य अकॅडमी नाशिक मध्ये क्लास करण्याचे तुमचे हे फायदे आहेत. जर तुम्हाला क्लास करायचा असेल, जर तुम्हाला असं सेकंदामध्ये जर गणित हे बुद्धिमत्तेचे ट्रिक टू कसं काय सोडवलं ना, तर त्यासाठी आपण एक छोटासा कोर्स तयार केले. आय थिंक आला का हे पुढं? हा बघा, एक आपण छोटासा कोर्स तयार केलेला आहे स्पेशल पोलीस भरती 2025 साठी. गणित अधिक बुद्धिमत्ता फक्त 499 रुपयामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी जे आहे 499 रुपये किंमत ठेवलेली आहे. नंतर किंमत वाढवली जाणार आहे. म्हणून आजच ऍप डाउनलोड करा. ऍप कोणतं आपलं? स्वराज्य अकॅडमी नाशिक. हे ऍप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि देन हा कोर्स विकत घ्या. हा कोर्स विकत घेतल्यानंतर हे जे काही तुम्हाला मिनिटं लागतात गणित सोडवायला, हे बुद्धिमत्तेचे झाले गणित झाले, हे तुमच्या सेकंदामध्ये सुटतील. हा माझा शब्द आहे. ओके, चला मागे घ्या. आपण हे सोडवलं होतं ना, आता हे सोडवलं. बघा काय ABDH ओके. 1 2 D चा 4 H कुठे? H चा तुमचा 8. अगर तुम यहाँ पे देखोगे तो यहाँ पे इन्होंने क्या किया है? हा 1 घेतला, एकाचा डबल केला 2, 2चा डबल केला 4, 4चा डबल केला 8, असा डबल केला किती येतो? 16. 16 ला अक्षर कोणतं आहे? 16 ला अक्षर तुमचं P. या ठिकाणी काय नाव तुमचा P येणार. मग इथं काय नाव तुमचा P कुठे? ऑप्शन नंबर. कसं? सेकंदात कसं मास्तर म्हणाल तसं. मास्तर काय म्हणतो? बोर्डाला पुढे येईपर्यंत अभ्यास करायचा नाही, डोकं वापरायचं. सेकंदात उत्तर. बाकी कोर्स घ्यायला विसरू नका. सेकंदात उत्तर काढण्यासाठी भाई मी सांगतो, तुम्हाला 100 प्रश्न असतात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर 90 मिनिटं, तर बऱ्याच लोकांना टाइम पुरत नाही. तुम्हाला टाइम पुरावा, तुमचे उत्तर लवकर निघावे म्हणून त्यासाठी तुम्हाला हा कोर्स घ्यायला सांगतो. आवडला तर घ्या, नाही तर नाही घेतलं काही अडचण नाही. जस्ट सांगतो मी तुम्हाला. बघा पुढं ABDEFCD लय मोठं दिलं. कळालं नाही कळालं, पण बघ कसं काय केलं त्यांनी या ठिकाणी. हे AB घेतला, नंतर त्याच्यामधला C सोडला, नंतर DEF. तर त्यांनी काय केलं, एवढं मोठं हे तयार केलं. याच्यात आता यांनी हे जे 5 अक्षरांचं एक तयार केलंय, यामध्ये काय केलं त्यांनी 2 अक्षर घेतले. 2 अक्षर घेतल्यानंतर 3 नंबरचं अक्षर सोडलं आणि त्यानंतर पुढचे 3 अक्षर त्यांनी या ठिकाणी घेतले. आता पुढे बघा CD, त्याच्यानंतर बघा आता हे पहिले कळालं तुम्हाला खोडतो. तर हे आता हे आता हे 2 नंबरचं बघा. इथं काय CD, हे बघा हा CD घेतला, हा E सोडला, त्याच्यानंतर FGH, हे बघा FGH इथपर्यंत. हे पहिले 2 अक्षर 3 नंबरचा सोडला, नंतर FGH झालं, खोडलं त्याला. त्याच्यानंतर बघा आता हे 3 नंबरचं बघा D, हे बघा पुढे D, हा D घेतला, हा मधला F सोडला, त्याच्यानंतर पुढचे 3 अक्षर घेतले GH बघा GH झालं. आता पुढे काय करायचं, हे बघा इथं D सॉरी C D. आता पुढे काय येणार, यांचं पुढचं अक्षर येणार, या ठिकाणी E येणार आहे. काय येणार आहे? E येणार. आता आपण E पासून सुरुवात करू. ओके, काय E ना, आपण काय करू, E आणि F घ्यायचा, हा G सोडायचा आणि पुढचे 3 अक्षर घ्यायचे. म्हणजे कसं तयार होईल या ठिकाणी EF H
आय जे, EFHIJ, 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 ऑप्शन नंबर 2, EFHIJ. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 2 उत्तर दिले ते अगदी बरोबर आहे. बघा पुढं 25 नंबरचा ABC EFG JKL PQR. काय समजलं तर मला पण नाहीये, पण स्वतःवरती कॉन्फिडन्स इतका आहे ना की येऊ दे, काही पण येऊ दे. हा, मी तुम्हाला एक माझ्यातली पॉझिटिव्ह गोष्ट सांगतोय, किंवा तुम्ही ही गोष्ट स्वतःमध्ये निर्माण करा. मी कोणतीही गोष्ट करत आहे ना, मला नाही माहिती गोष्ट कशी करता, काय करता, मला त्यामधलं काही नॉलेज नाहीये. पण हा, स्वतःवरती एक आत्मविश्वास असा आहे ना की मला कोणत्याही क्षेत्रामध्ये टाका, मला कुठेही टाका, तिथून मी बाहेर निघणार. हा आपला शब्द आहे. काम कसंही काही असू द्या, ते बस तुमच्यामध्ये असं पाहिजे की येऊ दे, कोणताही पेपर येऊ दे, किती बी अवघड पेपर येऊ दे, कोणताही प्रश्न येऊ दे, साला मी दिवस रात्र बुडाला पोळे पण मी अभ्यास केलेला आहे, कोणता प्रश्न कोणता पेपर मला आवडू शकत नाही. एवढं कॉन्फिडन्स असला पाहिजे राव. एवढा कॉन्फिडन्स असला नाही यार, येऊ दे, काय मुंबईचा पेपर अवघड येतो, कोणता भंडाराचा पेपर अवघड, येऊ दे ना, आपण अभ्यास केले, कोणाच्या बापाला घाबरायचं, आपण केलंय, आपण रात्रीचा अभ्यास केला, आपण मेहनत केली, आपण मग बाबू जेवले का बाबू, हा आपण अभ्यास केलाय म्हणून घाबरायचं नसतंय. हे बघा इकडं ABC वगैरे, हा ABC, नंतर EFG, D सोडला EFG, नंतर JKL मधले 2 सोडले, त्याच्यानंतर PQR मधले 3 सोडले. बघा इथं हा 1 सोडला, इथं हे 2 सोडले, इथं हे 3 सोडले, मग इथं आपण 4 सोडू, 1 2 3, हे 4 सोडले, आणि पुढचे आपण 3 घेऊ. WXY कुठे दिसतंय का रे? ऑप्शन नंबर WXY, ऑप्शन नंबर 4. ज्यांनी ऑप्शन नंबर 4 उत्तर काढले अगदी बरोबर. असा विषय असतो यार, प्रश्न पाहायला अवघड वाटतं, नंतर ते म्हणून एक सांगतो, कोणती गोष्ट करताना ती अवघड वाटते, पण ज्यावेळेस आपण तिच्यामध्ये उतरतो खूप सोपं वाटतं. म्हणून प्रश्न पाहिल्यावरती घाबरून जायचं नाही, अरे हा प्रश्न मला जमतो काय नाही जमतोय, अरे काय नाही जमतोय, जर दुसऱ्या मुलाला जमतोय तर आपल्याला काय जमणार, त्याला बी 2 पाय, मला बी 2 पाय. मेंदू सर्वांचा सारखाच असतो, तेव्हा सर्वांना सारखं दिलेलं असतं, फक्त आपण त्याचा वापर केला पाहिजे. विषय हा होतो ना, आपण आपल्या मेंदूचा वापरच करत नाही. वापर करा भाई, मेंदूला तुम्ही जेवढं घासाल ना तेवढा तुमचा मेंदूचा विकास होणार आहे. आपण कसं एखादं भांडं जेवढं घासल तेवढं ते चमकतं, तसाच विषय आपल्या मेंदूचा आहे. तुम्ही जितकं त्याला घासाल, जितकं त्याच्यावर जोर दिसायला प्रेशर देशाल ना, तेवढं भाई तुमचा तेवढा मेंदू जास्त चालू. ग्रास्पिंग पॉवर, पोरं म्हणतात की आमचा अभ्यास करायला लक्षात राहत नाही, हे कोण म्हणतं माहिती का? जो सुरू म्हणजे नवीन पोलीस भरती करताना ते म्हणतात की सर आमचं लक्षात राहत नाही. कारण की का, त्यांनी आतापर्यंत मेंदूला त्रास दिलेला नसतोय. 1ली ते 12वी असंच तुम्हाला माहिती, EWB पास होते, 12वी पर्यंत EWB पास होते, काहीच विषय नाही, 12वी पास करणं काहीच अवघड नाही, कोण पण पास होतंय. तर मग असं झालेलं असतं. नंतर जेव्हा ते पोलीस भरती राहतात, नंतर जेव्हा खरं मग त्यांना अभ्यास करायचा राहतो, मग तेव्हा म्हणते की मास्तर आमच्या लक्षात राहीना. हा माझा विषय. तर मग एकदा फक्त घासायला सुरुवात करायची, आपोआप लक्षात राहते भावा. आल्याचं उत्तर आले. बघा पुढं 26 नंतर AZBY, सोपं आहे. पेन घ्यावं लागेल. AZYZ, बघा AZBY, नंतर DWEB, नंतर GTHS, बघ कसं असं केलंय त्यांनी. काय केलंय, मधल्या ह्या लाईनी सोडल्या आहेत. बघा आपण मी काय करायचं, मधली लाईन सोडायची, मासं हे असं. मग काय JQ, बघा JQKP कुठे? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 ज्यांनी उत्तर दिले त्यांचं उत्तर अगदी ठिकाणी बरोबर आहे. 27 अजून संपूर्ण राहिला मला झोप. वेळ बघा किती झाला सांगितलं. रात्रीचे 11:55 झालेत आणि मी तुमच्यासाठी आता पण व्हिडिओ शूट करतोय. जेडीपी कुठे? जेडीपी
JDP नाही नाही नाही. मी तुम्हाला सांगतो आता इथे कसं करायचं माहितीये का, पेन घेतो अगोदर. हा इथं शिकवतो कसं करायचं असं माहितीये का, हा J नंतर N, J नंतर N नाही येत रे, ठीक आहे घेऊ, J नंतर N नंतर R नंतर V, हा JNRV, J नंतर N नंतर R नंतर V. जर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं J नंतर N घेतलाय, मध्ये 3 अक्षर सोडलेत, परत इथं बी 3 अक्षर सोडलेत, इथं बी 3 अक्षर सोडलेत, आपण इथं बी परत 3 अक्षर सोडू, नंतर इथं काय येणार Z येणार. मग तुम्हाला या ठिकाणी आपलं पहिलं अक्षर काय भेटलं, Z भेटलेलं आहे. Z कसं भेटलं तुमच्या लक्षात आलं. आता पुढं काढू ना, आता पुढचं बघा काय DGJM, D हे बघा DGJM कसं केलं त्यांनी, मधले दोन अक्षर सोडलेत, M झालं, आता मधले 2 अक्षर सोडून पुढचं अक्षर काय येतं, P येतं, जे ठिकाणी पुढे काय येणार आहे, P येणार आहे. ZP झालं. जिल्हा परिषद शाळेमध्ये पण वापस आलो. आता रात्रीचे 12 वाजलेत रे, किती भुकतायत रे यार, बस शांत. ओके झालं, 2 अक्षर तर भेटले ZP. आता ZP कुठे कुठे आहे, इथं आहे आणि इथं आहे, म्हणजे हे कट झालं हे कट झालं. बघा आता पुढचं अक्षर PRTV, PRTV हा PRTV, म्हणजे यांनी मधलं एक अक्षर सोडलंय, हे अक्षर सोडलं, पुढचं आपलं येतं X, काय येतं X. X कुठं आहे रे, X आपला इथं आहे, इथं नाही. मग आपलं उत्तर काय आलं, आपलं उत्तर आलं ZPX. ज्यांचं ऑप्शन नंबर 3 उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊया. अजून अरे खतम रे, अजून संपूर्ण राहिले ते. ठीक आहे, काय केले यांनी, BA GFE NNKL काय केलं, माझं डोकं काम करू. ठीक आहे, पण काय विषय नाही, किती बी डोकं काम नको करू दे, काय करू दे, एकच जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बघा भाई काय केलं माहिती नीट, हे असं BA सॉरी वापस जाऊ, प्रमोशन लगेच येते, कोर्स घ्या अगोदर शिकू द्या आम्हाला. बघा भावांनो काय केलं अडकेन त्यांनी, हा असा BA घेतलाय, हा असं केलं, नंतर GEF, नंतर काय घेतलंय GE आणि F. ओके ठीक आहे, सॉरी GEF नाही रे, GEF नाही आहे, GFE आहे. ओके झालं. त्याच्यानंतर हे 2 अक्षर, हे 3 अक्षर, हे 4 अक्षर, म्हणजे जे याच्या पुढचे येणार आहे किती येणार आहे, 5 अक्षर येणार आहे. तर बघायचं 5 अक्षर कोण कोण आहे, हे नाहीये, हे नाही चालणार, 1 2 3 4 हे पण नाही चालणार, म्हणजे आपल्याला फक्त 2 चालतील. जे 2 ऑप्शन आपले ऑलरेडी कट झालेले आहेत. बघा मग आता इथे बघा, हा काय केलं त्यांनी, इथं मधले हे 2 अक्षर सोडलेत. त्याच्यानंतर इथे काय दिले, NMLK. बघा NMLK, इथं 2 सोडलीत, इथं 3 सोडलीत, इथं 2 सोडलीत, इथं 3 सोडलीत, म्हणजे इथे हे 4 सोडतील. 1 2 3 4 सोडले. आणि आपल्याला किती अक्षर घ्यायचे, 5 अक्षर घ्यायचे, 1 2 3 4 5. बघा WVUTS, WVUTS हे आपलं उत्तर आहे. WUVTS, W नाही इथे WVUTS ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. कसं काढलं माहितीये ना, हे 2 घेतलेत. ओके, हे पण असं उलटी गिनती. आता मी असं EST असे आला असतो, पण यांनी उलटी गिनती घेतली. तर अशी उलटी गिनती, असा गॅप. पहिलं तुमचं 2 अक्षराचं होतं, हे 2चं होतं, हे 3चं होतं, हे 4चं होतं. आता आपण काढलं ते 5चं आहे.
आणि इथं गॅप बघितला, इथं 2चा गॅप होता, इथं 3चा गॅप होता, नंतर आपण 4चा गॅप देऊन हे उत्तर काढलेलं आहे. म्हणजे आपण सर्व प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. जवळपास आपला टॉपिक जो आहे या ठिकाणी संपलेला आहे. जाता जाता महत्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी या ठिकाणी जी आहे, जो आपला कोर्स आहे, कोर्सचे आपण आता या ठिकाणी प्राइजेस वाढणार आहेत. म्हणून आता जे कोणी पहिले 50 विद्यार्थी असतील कोर्स विकत घेणारे, फक्त त्यांच्यासाठीच ही 499 रुपये किंमत आहे. नंतर किंमत वाढणार आहे. म्हणून वाट बघत बसू नका, लवकरात लवकर कोर्स विकत घेऊन टाका. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि हा, जर कोणी चॅनलमध्ये पहिल्यांदा आलं असेल त्याने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि राहिला विषय, तुम्ही टेलिग्रामला बी जॉईन करू शकता. आपण टेलिग्राम चॅनलचं बी तेच नाव आहे, स्वराज अकॅडमी नाशिक. बाकी आपला कोर्स वगैरे तुम्ही विकत घ्या. युट्यूब तर तुम्हाला माहितीच आहे आपलं. आणि हे जे काही आपले युट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही इथं सबस्क्राईब, नाही माझं चॅनल आहे, मला सबस्क्राईब नाही करता येणार, तर असं तुम्ही या ठिकाणी याला सबस्क्राईब करून घेऊ शकता. जवळपास आपल्या या ठिकाणी देत ना अरे पेन, अरे ना बाबड्या काल नाचतोय, पेनला 1000 लागलाय रे. 77.5K म्हणजे जवळपास आपले 77,500 सबस्क्रायबर झालेले. मी टार्गेट ठेवले, हे वर्ष संपण्याच्या अगोदर आपले या ठिकाणी 1 लाख सबस्क्रायबर या ठिकाणी झाले पाहिजेत. म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करत चला, आणि व्हिडिओ बघत नका चालू, तर सबस्क्राईब झालं पाहिजे. बाकी तुम्हाला अजून काय दाखवू का? स्वराज्य एक क्लोज कहाँ से होता है भाई? सॉरी, यहाँ से होता है. ओके, दूसरी बाजूला क्या बात आहे. आय थिंक एक गुगलला आपली माहिती झाली काय? स्वराज अकॅडमी नाशिक इज अ लर्निंग प्लॅटफॉर्म डिसिजन टू हेल्प स्टुडंट material and practice text. It's available as a mobile application on the Google Play Store. The academy aims to provide effective and engaging learning experience. क्या बात है, आपल्याबद्दल गुगलवर आहे रे. की फीचर्स फोकस ऑन, क्या बात है, क्या बात है. मराठीमध्ये गुगल प्ले नुसार स्वराज्य अकादमी नको व्हायचं. हा, हे बघा इथं प्ले स्टोर आहे. प्ले स्टोरला गेले का, प्ले स्टोरला गेल्यावरती हे स्वराज्य अकॅडमी नाशिकचं हे आपलं ऍप आहे. हा आपला असं काहीतरी लोगो आहे, असं तुम्हाला ऍप दिसणार आहे. तर तुम्ही हे ऍप जे डाउनलोड करून घ्यायचं आहे. खरं राव, या सर्व गोष्टी माझ्यासाठी स्वप्नासारख्या आहेत. म्हणजे कधीच ह्या गोष्टींचा मी विचार नव्हता केलेला. तुम्ही खाली रिव्ह्यू बघू शकता, लोकांचे रिव्ह्यू आहे त्या ठिकाणी बघा. ग्रीन स्क्रीन मॅन, सिंपल अँड मेमोरेबल टीचिंग प्लस गाईडलाईन्स अँड रिस्पॉन्सिबल प्राइजेस. ओके, व्हेरी गुड ॲप, व्हेरी हेल्पफुल. हेमंत कांबळे, खरंच खूप छान शिकवता सर, मला आता गणित खूप सोपं जायला लागलं आहे. देन अजून रिव्ह्यू आहेत. दुर्गेश बच्छाव यांनी सांगितलंय खूप छान ऍप आहे, यामध्ये संतोष सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे. आज फक्त सरांमुळे मी पोलीस होऊ शकलो, खूप खूप धन्यवाद सर. ओके, हर्षद गर्डे, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शन करणारे स्वराज्य अकॅडमी मार्गदर्शक संतोष शिंदे सर. या ऍप्लिकेशन मधील महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांनी हे ऍप वापरत असताना जी स्पर्धा परीक्षा संदर्भात असलेली भीती आहे ती समूळ नष्ट होईल आणि आपण ही स्पर्धा परीक्षेतील एकापेक्षा जास्त पोस्ट नक्कीच मिळू हा आत्मविश्वास त्यांना येईल व ते त्यांच्या आई वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. संतोष सर यांचे खूप काही धन्यवाद, जे गोरगरीब लेकरांनाही सरकारी अधिकारी बनवण्याचे स्वप्न माध्यमातून करत आहेत. सागर भाऊ खूप खूप धन्यवाद. केजेस पवार, एक नंबर.
अशा प्रकारे आपल्या ऍपचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत, एवढ्या लोकांनी विकत घेतल्या नाही यांचा अनुभव आपल्यासोबत त्यांनी शेअर केलाय, म्हणून डोळे बंद करून तुम्ही आपला जो काही कोर्स आहे तो विकत घेऊ शकता. बाकी मी संतोष रणधीर या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.